काव्यप्रेमी, इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी रसिक श्रोतेहो नमस्कार. या भारत भूमीच्या कुशीत जन्मलेल्या आणि ज्यांच्या रोमारोमात राष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा प्रखर अंगार दडला होता, अशा एका निधड्या छातीच्या सेनापतीची आणि झुंजार नेतृत्वाची गाथा मी आज आपल्या समोर मांडतो आहे. हा केवळ इतिहास नाही, तर विस्मरणात चाललेल्या आपल्या स्वाभिमानाला मारलेली ती एक तेजस्वी फुंकर आहे. चला तर मग अनुभवूया एका थरारक प्रवासाची धगधगती झलक. इतिहासाच्या काळजावर कोरलेला रक्तरंजित सूर्य म्हणजे नेताजी. जगाच्या पाठीवर ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कुठंच मावळत नव्हता. अशा सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून ज्याने स्वातंत्र्याचा अंगार पेटवला, त्या धगधगत्या ज्वालामुखीचं नाव म्हणजे नेताजी. एकीकडे अहिंसेच्या मनलहरींवर स्वातंत्र्याची नाव पहिल्या तीरावर नेण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे या महामानवानं क्रांतीच्या महासागरात रक्ताचं तुफान उभं केलं. नेताजींना माहित होतं की पिंजऱ्यात बसून प्रार्थना केल्याने वाघ शाकाहारी होत नाही, तर त्या वाघाच्या छाताडावर बसून त्याची शिकार केली पाहिजे. एकीकडे हृदय परिवर्तनाच्या गप्पा सुरू असताना, दुसरीकडे माझ्या नेताजीनं ब्रिटिश सत्तेच्या शवपेटीवर खिळे ठोकण्यासाठी आझाद हिंद सेनेच्या रूपाने मृत्यूचं महातांडव उभा केलं. हा जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेला इतिहास आहे, जो नाकारता येणार नाही. सत्य कधी लपत नसता, सत्याला गाडताही येत नाही. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी 1956 साली पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळालं ते फक्त गांधीजींच्या अहिंसेच्या आंदोलनामुळे नव्हे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या त्या लष्करी वादळामुळेच. जेव्हा आझाद हिंद फौजेच्या सैन्याचे रक्ताचे सडे पडत होते, तेव्हा ब्रिटिश लष्करात असलेल्या भारतीय सैनिकांनी ते पाहिलं आणि त्यांचं रक्त सळसळलं. अरे, ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून इंग्रजांनी भारतावर इतकी वर्ष राज्य केलं, त्याच भारतीय सैनिकांनी आता आपल्या बांधवांच्या विरोधात गोळी झाडण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. आणि म्हणूनच ब्रिटिश साम्राज्याच्या 7 पिढ्यांचा पाया क्षणार्धात कोसळला. विचार करा मित्रांनो, विचार करा. घराबाहेर सशस्त्र पहारा असताना वेषांतर करून मृत्यूला चकवा देणारे ते धाडसी पलायन, महासागराच्या तळाखालून पाणबुडीने केलेला तो जीवघेणा प्रवास, आणि सिंगापूरच्या मैदानात गरजलेला तो आवाज, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. हे केवळ शब्द नव्हते मित्रांनो, हे केवळ शब्द नव्हते, तर भारतीय तरुणांच्या रक्ताचा स्वातंत्र्याशी झालेला तो एक सौदा होता. माझ्या तरुण आणि तडफदार बांधवांनो, जर का हा लढाऊ बाणा तुमच्या नसानसांमध्ये जिवंत असेल, तर समजून जा, नेताजींचा विचार आज आपल्यामध्ये जिवंत आहे. इतिहास हा पुस्तकात वाचायचा नसतो, तर तो आपल्यातल्या कर्तृत्वाने पुन्हा पुन्हा लिहायचा असतो. अरे, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्ताचं शिंपण केलं, ज्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून हा देश स्वतंत्र झाला, त्या क्रांती सूर्याचा जय हिंदचा नारा आज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये, काळजामध्ये त्या ढगांप्रमाणे गडगडला पाहिजे. आज 23 जानेवारी, आज अशा महानायकाची जयंती आहे, ज्यांनी स्वातंत्र्य मागितलं नाही, तर ते ब्रिटिशांच्या काळजातून ओरबाडून काढलेलं आहे. ज्या काळात हे विश्व दुसऱ्या महायुद्धाच्या ज्वालांनी होरपळत होते, जेव्हा भारताचा हा वाघ काळजाची ढाल आणि तलवारीची धार करून जगाच्या नकाशावर हिंदुस्थानचा स्वाभिमान कोरत होता, असा हा बुलंद आणि मनस्वी तेजस्वी पर्वत, क्रांतीचा निखारा, महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानाचा मुजरा करतो, यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. साहित्य संग्राम, जिथे शब्द श्वास घेतात आणि इतिहास जिवंत होतो. धन्यवाद.